ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मद्यसेवन करून बेधुंद झालेल्या कल्याणमधील वडवली गावातील 3 जणांनी गावातील एका मासळी विक्रेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धारदार शस्त्राने हल्ला करून मासळी विक्रेत्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री वडवली गावात घडलाय। रुपेश अशोक सल्फे असं गंभीर जखमी मासळी विक्रेत्याचं नाव आहे। त्याच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रवी उर्फ भुऱ्या बाळाराम पाटील, गणेश मारुती पाटील, विकी पाटील अशी आरोपींची नावं आहेत। ते सर्व वडवली गावात तक्रारदार रुपेश सल्फे याच्या शेजारी राहतात। रुपेश यांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। तिन्ही आरोपी मंगळवारी दुपारी वडवली गावात रवी पाटील याच्या ओट्यावर दारू पिण्यासाठी बसले होते। दारू पिऊन ते बेधुंद झाले होते। रवीच्या घराशेजारी रुपेश सल्फे याचं घर आहे। रुपेश सल्फे मासे विक्री करून घरी परतले होते। ते घरातून बाहेर आले त्यावेळी रवी पाटील यांनी रुपेशला पाहून अर्वाच्य भाषेत घाणेरड्या शिव्या देणं सुरू केलं। आपण तुम्हाला काहीही केलं नाही, तुम्ही मला का शिव्या देता असं रुपेशनं रवीला विचारलं। त्यावेळी आरोपी विकी, गणेश यांनी रुपेशला बेदम मारहाण सुरू केली। रुपेशने घरातून धारदार शस्त्र आणून ते रुपेशच्या पोटात खुपसून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। रुपेशला त्याच्या कुटुंबियांनी तिन्ही आरोपींच्या तावडीतून सोडवलं। त्याला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेलं। तिथे प्रथम उपचार करून रुपेशला कल्याणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। रुपेशला मारहाण केल्यानंतर तिन्ही आरोपी धारदार शस्त्र घेऊन रुपेशच्या घरासमोर आले आणि रुपेश वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीवेठार मारले जाईल असा इशारा वडवलीतील इतर ग्रामस्थांना दिला। आम्ही मच्छी विकून आल्यानंतर माझा मुलगा आणि मी मच्छी विकून आली आणि मी राहिली घरात। दूध बीत गरम केलं आणि अंघोलीला गेली। त्याच्यात बाजूला 3 गुंडे बसले होते पियाला दारू। माझ्या मुलाला घरातून बोलून नेलं त्यांनी आणि मारहाण केली आधी। त्याच्यानंतर दुसऱ्याने दरवाजा बंद केला आणि तो हातेर आणायला गेला। त्याने हातेर आणला आणि गण्याने धरला त्याला आणि बुऱ्याने चाकू मारला आणि मला पण ढकलून दिली त्यांनी। तर मी 4 फायड्या म्हणून खाली पडली। मला इकडं मुका मार लागलाय, हाताला लागलाय, डोक्याला लागलाय, अजून माझा डोफा फुटलाय। आम्ही गरीब माणसं, आम्ही काय करणार? हातावर कमवणार, पानावर खाणार। या गुंड्यांचं पण कशावरून यांनी माझ्या मुलाला मारला? कारण काय? तर मांग काय? मला या सरकारने यांना अटक करावा, यांना सजा द्यायला पाहिजे ना। मला भरपाई देणार यांना। मी गरीब बाई कुठून भरणार? माझ्याकडे पैसा येणार कुठं? मी 10-5 रुपयाची मच्छी आणणार, ती विकणार, तेव्हा मी तांदूळ घेणार किलोभर, आटा घेणार किलोभर, तेव्हा माझा पोराबाला सगळी खातील। माझ्या गरीब बाईकडे पैसा कसला? मी काय करणार? या दहशतीने गावातील इतर रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद करून घरातून बाहेर पडणं टाळलं। या तिन्ही आरोपींच्या दहशतीने वडवली गावात भीतीचं वातावरण पसरलंय। आकाशाने स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।